पंचगंगा नदीच्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर आज प्रांत कार्यालय इचलकरंजी येथे तणावपूर्ण वातावरणात बैठक पार पडली। सुमारे 3 तास चाललेल्या या बैठकीत नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी स्पष्ट आदेश देत सांगितले की संबंधित प्रोसेस मालक इचलकरंजी महापालिका यांनी येत्या 15 दिवसात काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत येणारे प्रदूषित पाणी पूर्णपणे थांबवावे, अन्यथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पाटबंधारे विभागाने तात्काळ कारवाई करावी। नदीत कोणत्याही परिस्थितीत प्रदूषित पाणी सोडू नये असेही त्यांनी स्पष्ट केले। बैठकीदरम्यान आंदोलक आणि प्रोसेस मालक यांच्यात अनेक वेळा तीव्र वादावादी झाली। आता तुम्ही त्याचं उत्तर द्यायला पाहिजे साहेब, आमच्यावर आरोप करला ते कोरोना होता साहेब। कोरोनामध्ये फक्त इंडस्ट्री बंद होती, मला पाहिजे तरी 4-4 पायखाना आणायचे, फक्त इंडस्ट्री बंद होती। पाणी पाणी स्वच्छ होता, इंडस्ट्री बंद असताना पाणी स्वच्छ कसं आलं? पाणी स्वच्छ कसं आलं? कोरोनामध्ये का नदी स्वच्छ होती? मग काय इंडस्ट्री बंद होती ना? मग कशी स्वच्छ झाली? मार्चमध्ये सुद्धा स्वच्छ होती, एप्रिलमध्ये स्वच्छ होती। कोरोना होता त्यावेळी तुम्हाला माहिती आहे काय? शेतकऱ्यांच्या ढकाला नसते, त्या नगरपालिका ढकलतात, आमच्या ग्रामपंचायतच्या सांडपाणी ढकलतात, इंडस्ट्री सगळं चालू होतं त्यावेळी। चुकीचा अर्थ काढा, त्यावेळी सगळं चालू होतं, म्हणजे सगळं पाणी प्रोसेस केलं सुद्धा सगळं वापरायचं, सगळं आता वापरायचं, ते नदीत सोडायचं, कायच पाणी नदीत सोडायचं पुढे। आणि हे बघा मला हवं नाही दुसरं कसं तुम्हाला वाईट वाटत नाही? आता आम्ही सांगणार आणि तुम्ही आता मान हलवता दुसऱ्याला सोडून देते। अशोक काय त्याच्यामध्ये तुमचे टेक्निकली तुम्ही मग त्याच्या संदर्भात प्रोव्हिजन केलेलं नाही का? तुमच्या घरात येताना जार पीठ घेऊन येत जावा, ते भरून वापरायला येत जावा। तुम्हाला घरातली बायका पोरं काय म्हणते कधी बिवडी आणि शिवडी सगळं करावं तिकडं। आमच्या नदीत पाणी सोडायला बघा पहिला साहेब आता आमची। मात्र प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली। आंदोलन अंकुश संघटनेचे नेते धनाजी चिडमुंगे यांनी पंचगंगा काठावरील नागरिकांचे दुःख आणि आरोग्याचा प्रश्न तीव्र शब्दात मांडला। त्यांनी प्रशासनाला 5 एप्रिलपर्यंतची मुदत देत इशारा दिला की काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी बंद झाले नाही तर 6 एप्रिल रोजी आम्ही त्या ओढ्यावर बांध घालून पाणी अडवू। कोणत्याही परिस्थितीत पंचगंगा नदीत प्रदूषित पाणी खपवून घेणार नाही। पंचगंगा प्रदूषणाच्या संदर्भात आता प्रांत कार्यालयामध्ये बैठक झाली। यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांची संयुक्त बैठक होऊन आणि प्रोसेसचे मालक यामध्ये प्रांत साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आणि प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आम्ही आंदोलकांच्या वतीनं आता प्रांत साहेबांना आम्ही शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि 5 तारखेपर्यंत ह्या नदीपात्रामध्ये पंचगंगा नदीमध्ये कुणाच्याही प्रोसेसचा असेल, नगरपालिकेचा असेल किंवा खाजगी कोणाचं सांडपाणी किंवा प्रदूषित पाणी आहे हे 5 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे। अन्यथा आम्ही नागरिकांच्या वतीनं या कृष्णाकाठच्या नागरिकांच्या मधून आम्ही पंचगंगा नदीमध्ये मिसळणारं सगळं प्रदूषित पाणी हे काळा ओढा असेल किंवा लक्ष्मी ओढा असेल हे सगळं बंद करून आम्ही प्रशासनाला हे दाखवून देणार आहे। म्हणून आम्ही आता त्यांना इथे इशारा दिलेला आहे। आमची या प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे, 5 तारखेची वाट न बघता उद्या 5 एप्रिल उद्यापासून हे प्रदूषित पाणी खरं तर बंद व्हायला पाहिजे। 5 तारखेपर्यंत आम्ही जरी अल्टिमेटम दिला असला तरी उद्यापासून हे नदीमध्ये मिसळणारं पंचगंगेचं प्रदूषित पाणी हे थांबलं पाहिजे अशी आमची या सगळ्यांना विनंती केली। 5 तारखेला ओढे अडवणार, आम्ही बांध घालू, पूर्णपणे सांडपाणी येण्याचं थांबवणार। या बैठकीस प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी माने, अंकुश पाटील, इचलकरंजी महापालिकेचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील, तालुका अध्यक्ष नागेश काळे, धनाजी माने, प्रभाकर बंडकर, भूषण गंगावणे, अमोल गावडे, विश्वास बालीघाटे, रशीद मुल्ला,
दीपक बंडकर, महादेव काळे, बंटी माळी, मंगेश नलवडे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सध्या पंचगंगा नदीची अवस्था गटारा गंगासारखी झाली असून नदीकाठच्या लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. प्रदूषणमुक्त पंचगंगाने स्वच्छ पाण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेने लढाईची सुरुवात केली असून प्रशासनाने दिलेल्या 15 दिवसाच्या मुदतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.